कोविडच्या काळात बरेच घोटाळे आपण पाहिले. जम्बो सेंटर, मग ते पीपी किट असो, बॉडी बॅग असो, प्रचंड भ्रष्टाचार झाला आणि प्रत्येक चीज वस्तूमध्ये शासनातर्फे भ्रष्टाचार करण्यात आला. आता आणखी एक भ्रष्टाचार जे कोविडच्या नावाखाली महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातर्फे 250 कोटीचा भ्रष्टाचार करायला हे लोक निघालेत आणि तेच एक्सपोज करण्यासाठी मी आपल्या समोर आज आलेलो आहे. थोडी पार्श्वभूमी देतो. आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहनची जे बसेस आहेत, आपण ज्याला एसटी बसेस म्हणतो, 2008 पासून एसटी बसेसमध्ये जे आपण तिकिटा घेतो ते इलेक्ट्रॉनिक तिकिटिंग मशीन या मार्फते प्रत्येक कंडक्टराकडे एक ETIM मशीन असतो, ज्याला आपण इलेक्ट्रॉनिक तिकिटिंग मशीन म्हणतो, आणि हे अँड्रॉइड बेस्ड मशीन आहे. दुसरं, आपण ऑनलाईन रिझर्वेशन सिस्टमद्वाराही आपली प्रवासाचे तिकीट बुक करू शकतो. आणि तिसरं, मोबाईल ॲप्सद्वाराही आपण आपल्या प्रवासाचे तिकीट घेऊ शकतो. आता 2008 पासून महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे देशात ज्यांनी राज्यातील प्रवासासाठी हे इलेक्ट्रॉनिक तिकिटिंग माध्यमाने तिकीट द्यायची सुरुवात केली. एसटी बसेस म्हणजे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचा तिकीटचा वार्षिक उत्पन्न जवळपास 5000 कोटीचा आहे. 2008 पासून 2021 पर्यंत 2 वेळा निविदा काढण्यात आली L1च्या माध्यमातून, आणि या निविदामध्ये जो लोवेस्ट L1 आपण ज्याला म्हणतो त्या पद्धतीने त्या कॉन्ट्रॅक्टरला आपण 5-5 वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट द्यायचो. आता याही वर्षी जो दुसरा कॉन्ट्रॅक्ट होता तो जून 2021ला त्याची कालावधी संपत होती, आणि म्हणून एप्रिल 2020 मध्ये म्हणजे गेल्या वर्षी महाराष्ट्र राज्य परिवहनाचा जो मंडळ आहे तेथे एक मीटिंग घेण्यात आली आणि बोर्ड समोर नवीन निविदा म्हणजे सन 2021-22 ते 2025-26 साठी नवीन कॉन्ट्रॅक्टदाराची याच अँड्रॉइड बेस ETIM आणि ORS सिस्टमचा कॉन्ट्रॅक्टसाठी एक निविदा प्रस्तावित करण्यात आली बोर्ड समोर, आणि एकामतीने तो प्रस्ताव पारित झाला. 24 जुलै 2020ला आपले परिवहन मंत्री ॲडव्होकेट अनिल परब पण या मीटिंगमध्ये होते आणि त्यांचे अध्यक्षही आहेत, आणि त्याची कॉपी आहे माझ्याकडे. तो प्रस्ताव एकमतीने पास झाला होता, पारित झाला होता. एखादा प्रस्ताव पारित झाल्यानंतर त्याची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्हलसाठी फाईल मंत्री महोदयाचा दालनात पाठवण्यात येते त्यांची सही घेण्यासाठी. आता तुम्ही बघा, 24 जुलै 2020चे हे पारित झालेले प्रस्ताव, 28 जुलैला ही फाईल नसती मंत्री महोदयाच्या दालनात गेली. त्या दिवशीपासून फेब्रुवारीपर्यंत म्हणजे जवळजवळ 7 महिने ही फाईल जे निविदा काढण्यासाठी होती ती धूळ खात होती. वेळोवेळी अधिकाऱ्यांनी रिमाइंडर्सही पाठवले. एक सबमिशन नोट ऑक्टोबर 2020 मध्ये मंत्री महोदयांना पाठवण्यात आली की आपल्याकडे कालावधी खूप कमी आहे आणि जर वेळेवरती हे निविदा आपण नाही काढली तर जो आपला एक्झिस्टिंग कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचा टेन्युअर संपल्यानंतरही आपल्याला त्याला सेवेत ठेवावं लागणार. तरीही ती फाईलवरती काहीच झालं नाही आणि ती साईडला होती. माझी माहितीप्रमाणे
जानेवारी महिन्यात गुजरातचा अहमदाबाद शहरातली एक कंपनी यांनी मंत्री महोदयाचा दालन्यात एका अधिकाऱ्यांचा संपर्क साधला, भेट झाली, वाटाघाटी झाली, घ्यायचं द्यायचं ठरलं आणि ठरल्यानंतर लगेच 1 फेब्रुवारीला 7 महिन्यापासून धूळ खात असलेली ती फाईलला मंत्री महोदयांनी हात लावला आणि त्याच्यावरती एक रेषा टाकला, डिस्कस. आता इंटरेस्टिंग पार्ट बघा, त्याच दिवशी म्हणजे 1 फेब्रुवारी 2021ला त्यांनी फाईलवरती डिस्कस लिहिलं आणि त्याच दिवशी त्यांचा दालन्यात अधिकाऱ्यांची मीटिंग झाली. मंत्री महोदयांनी त्या मीटिंगमध्ये सांगितलं की पॅन्डेमिक काळ आहे, कोविड आणि लॉकडाऊनचा IT कंपन्यांवरती मोठा सर्वांना नुकसान झालं आहे आणि जो ह्युमन रिसोर्सेस असतो आपला टेक्नॉलॉजीचा त्याच्यावरतीही मोठासा आघात बसलेला आहे आणि म्हणून आपण L1 पद्धतीने टेंडर न काढता क्वालिटी कंट्रोल बेस्ड टेंडर काढूया. आता मी तुम्हाला परत सांगतो, याचं L1 म्हणजे काय असतं, आपण ठराविक टेक्निकल क्वालिफिकेशन असतात आणि त्याच्यात जो लोएस्ट टेंडर भरतो आपण त्याला कॉन्ट्रॅक्ट देतो. जसं आपण क्वालिटी कंट्रोल बेस्ड टेंडर काढला की त्याच्यात L1 ना भेटणार हे गरजेचं नाही. QCBS सिस्टममध्ये जे टेक्निकल कंडिशन्स असतात त्याला मार्किंग असतो आणि ज्याला QCBS सिस्टममध्ये सर्वात जास्त मार्किंग भेटतात त्याला किमान 22 ते 25% टेंडरचा रेटपेक्षा किंवा L1 पेक्षा जास्त भरले तरी तो निविदा देण्यात येतो. तर यांनी काय केलं, टेंडरमध्ये चेंजेस काय काय करून आणले. त्यांचा उद्देश हे होता, जे त्यांनी मीटिंगच्या अहवालामध्ये सांगितलं की आपण जास्त लोक याच्यात भाग घेतला पाहिजे, क्वालिटी कंट्रोल असला पाहिजे आणि म्हणून जे पारित झालेली निविदा होती, जसं मी तुम्हाला सांगितलं हे मिनिट्स आहे मीटिंगची, जो पारित झालेली निविदा होती त्याच्यात त्यांनी काय काय बदल घडून आणलं. जो पारित झालेली आधीची निविदा होती त्याच्यात प्रत्येक कंपनी ज्या या निविदामध्ये भाग घेणार आहे त्यांचा वार्षिक टर्नओव्हर कंपनीचा 150 कोटी मिनिमम अशी अट होती. त्याला त्यांनी 100 कोटी करून टाकले. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 2008 पासून 95% 95% जो आपला ST बस प्रवासा तिकिटामधनं उत्पन्न आहे तो कंडक्टरद्वारे जे ETIM मशीनने जे ते तिकीट देतात त्या माध्यमाने होतात. 5% हे फक्त ORS ऑनलाईन रिझर्वेशन सिस्टमवरनं आपण जे प्रवासी तिकीट घेतात आणि 0.1% तिकीट्स हे मोबाईल ॲपवरती बुक करण्यात येते आणि हे आपलं एक ॲव्हरेज आहे MSRTCचा. आता यांनी काय केलं, जे जुनी निविदा होती त्याच्यात अट होती की प्रत्येक वेंडर ज्याला या निविदा भरायची आहे त्यांच्याकडे ETIMचा किमान 3850 मशीन्सचा अनुभव असलेला पाहिजे. म्हणजे थोडक्यात कॉन्ट्रॅक्टदाराकडे 3850 तिकीटिंग मशीन्सचा अनुभव वापरण्याचा असला पाहिजे. आता त्यांनी काय केलं, नवीन निविदामध्ये फक्त 100 मशीनचा अनुभव असेल तोही एलिजिबल ठरतो. ORS सिस्टम जसं मी सांगितलं की जुनी निविदामध्ये ORS सिस्टमचाही अनुभव
असला पाहिजे. नवीन निविदामध्ये ORS सिस्टमचा अनुभवाची तुम्हाला गरज नाही आहे. तिसरा, जसे मी सांगितलं 0.1% उत्पन्न आपला फक्त मोबाईल ॲपद्वारे होत होता. आता त्यांनी नवीन निविदामध्ये सांगितलंय की ज्याचा मोबाईल ॲपचा अनुभव आहे त्याला सर्वात जास्त आपण प्राधान्य देऊ. ओरिजिनल एक्सपिरियन्स जो तिकीटिंग मशीनचा अँड्रॉइड बेसचा होता त्याला त्यांनी बदलून फक्त ETIM चा अनुभव अशा करून टाकला. आता मजेची वार्ता मी तुम्हाला सांगतो. हे जे सूचन मंत्री महोदयांनी दिले 1 फेब्रुवारीला, लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 फेब्रुवारीला परत एक नवीन प्रस्ताव मान्यतेसाठी, म्हणजे हे निविदामध्ये सूचित केलेले सर्व बदल करून नवीन प्रस्ताव लगेच दुसऱ्या दिवशी लाइटनिंग स्पीडने त्यांचा सही शिक्कासाठी बनवला गेला आणि 2 तारीखलाच सर्वांनी ते प्रस्ताव साईन केलं. आता ह्या प्रस्तावामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे ज्या व्यवस्थापकनी, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या व्यवस्थापकांनी हा प्रस्ताव बनवला होता, त्यांनी एक शिफारस केली आहे शेवटी. आणि ती शिफारस काय आहे की आधी बोर्डकडे, संस्थापक मंडळाकडे पारित झालेला जो निविदा प्रस्ताव होता त्याच्यात नवीन बदल असल्यामुळे पुन्हा एकदा व्यवस्थापक मंडळाकडे हा प्रस्ताव मान्यतेसाठी पाठवावा हे उचित वाटते. तर त्याच्यावरती मंत्री महोदयांनी रेषा दिला आणि या नस्तीला मान्यता दिली. आणि रेषा काय दिला, प्रस्तावानुसार निविदा प्रसिद्ध करावी व कार्योत्तर नंतर मंडळाकडे मान्यतेसाठी पाठवावं. तर माझा एक थेट प्रश्न आहे मंत्री महोदयांना की जर आपण एक व्यवस्थापक मंडळ बनवलंय, त्याच्यात आपण एक प्रोसेस आहे, सिस्टीम आहे, त्याच्यात आपण एक प्रस्ताव पारित करतो, त्याची मान्यता घेतो, तुम्हाला अधिकार आहे का बोर्डचा पारित प्रस्तावात बदल करण्याचा? आणि माझा थेट आरोप आहे की अहमदाबादची या कंपन्यांसाठी त्याने सर्व लीगल प्रोसेस याला बायपास करून त्याच पर्टिक्युलर कंत्राटदाराला हा कंट्रॅक्ट मिळावा म्हणून इलिगली हे प्रस्ताव त्यांनी मान्य करून घेतलं आणि टेंडरही काढलं. मी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजींना पत्राद्वारे हे मागणी केलेली आहे की एकी बाजू राज्यात जे परिवहन मंडळाचे आपले कंडक्टर्स आहेत, कर्मचारी आहेत, ड्रायव्हर्स आहेत, त्यांचा थकबाकी देण्यासाठी आपल्याकडे पैसे नाही आहे आणि एखादा कंत्राटदाराचा खिशात घालण्यासाठी आपल्याला 250 कोटी कुठून येत आहेत. पूर्ण राज्यात वीज बिल न भरल्यामुळे आपण विजेचा कनेक्शन कट करतोय, गरिबांची वीज आपण कट करतोय, पण श्रीमंत कंत्राटदारांच्या खिशात 250 कोटी घालण्यासाठी आपल्या तिजोरीत पैसे आहेत. आणि म्हणून मी हे मागणी केली आहे की जनतेच्या पैशाची उघड दिवसाची लूट हे बंद झाली पाहिजे. ही निविदा तत्कालीन रद्द करा आणि उचित चौकशी आपण या विषयामध्ये करा. आणि जर हे निविदा रद्द नाही झाली तर माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नसेल आणि मी कोर्टात निश्चितच यावरती PIL फाईल करेन. आपले प्रश्न. अनिल परब यांच्या
हो, परिवहन मंत्री सन्माननीय अनिल परबाचा सांगण्यावरती हे सर्व निविदेमध्ये अटीतटी बदली करण्यात आली आणि त्यांचा जो रेषा आहे त्याची प्रत आहे माझ्याकडे. शेरा जो शेरा आहे त्याची प्रत आहे माझ्याकडे. नाही, निविदा निघालेली आहे 5 मार्चला. माझी माहितीप्रमाणे 5 मार्चला निविदा निघालेली आहे. म्हणजे थोडक्यात हे घोटाळा झालेला आहे. निविदा झाली. आता तो पर्टिक्युलर कंत्राटदार जो आहे, मला माहिती आहे तो कंत्राटदार कोण आहे, अहमदाबादचा आहे. त्याच्यासाठीच हे सर्व अटीतटीमध्ये आपण बदल करून आणलेत आणि त्यालाच हे कंत्राट भेटणार. आणि हे झालं की आपल्या शासनाची तिजोरीमधनं 250 कोटींचा हा घोड किंवा घोटाळा हे होणार आहे. हे बघा, या महाविकास आघाडी शासनमध्ये विना लक्ष्मी दर्शन काहीच होत नाही. जी फाईल 7 महिने त्यांच्या दालनात होती ती रातोरात ओव्हरनाईट एकाच दिवसामध्ये त्याच्यावरती शेराई आला. त्याच दिवशी दालनात बैठकी झाली. दुसऱ्या दिवशी अटीतटी बदलून नवीन प्रस्तावही सादर करण्यात आला. त्याच दिवशी 7 अधिकाऱ्यांची हस्ताक्षरी झाली आणि मंत्री महोदयाचाही हस्ताक्षर झाला. आता तुम्ही मला सांगा, एवढा वेगाने विना लक्ष्मी दर्शन फाईल तुम्ही क्लिअर होताना बघितली आहे का? तर निश्चितच याच्यात घेणदेण ठरलेला आहे आणि घेणदेण ठरल्यानंतरच एवढ्या वेगाने ही नवीन निविदा बाहेर पाडण्यात आली आहे. कंत्राटदाराचं नाव घेणं योग्य नाही आहे, पण गुजरातचा अहमदाबाद शहर बेस्ड हा कंत्राटदार आहे. 250 कोटी 250-300 कोटीचा एक ॲव्हरेज याच्यात घोटाळा होणार. 250 ते 300 कोटी नाही. जे निविदा व्यवस्थापक मंडळाने ज्याची मंजुरी दिली होती तेच निविदा बाहेर काढा. आता बघा, आपण याचा नवीन निविदामध्ये सांगतो की पॅन्डेमिक काळ आहे, IT कंपनीचा जो ह्युमन रिसोर्स आहे तो घरी बसलेला आहे आणि म्हणून आपल्याला क्वालिटी पाहिजे. गेल्या 13 वर्षापासून हे सिस्टम फर्स्ट क्लास चालली आहे. L1 मेथडने आपण हे देत होतो आणि तिकीटिंग मशीनमध्ये नवीच काहीही टेक्नॉलॉजी अजून आलेली नाही आहे. एखादा सॉफ्टवेअर असेल तर आपण समजू शकतो. इलेक्ट्रॉनिक तिकीटिंग मशीनमध्ये काहीच नवीन आलेलं नाही आहे आणि म्हणून फक्त या पर्टिक्युलर कंत्राटदाराला हे कंत्राट भेटावे त्यासाठी हे अटीतटी बदलण्यात आली आहे. हा माझा थेट आरोप आहे आणि निश्चितच याच्यात घेणदेण सर्व ठरलेलं आहे आणि त्यानंतरच हे सर्व बदल करण्यात आलेलं आहे. मी कोर्टात PIL फाईल करेन, कारण हा पैसा जनतेचा आहे. मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, या सरकारमध्ये जेवढे मंत्री आहेत ते स्वतःला राजेच समजतात. एक आपल्या शासनाची पद्धत आहे, बोर्डचा मान्यता शिवाय ही निविदा बाहेर पाडणं हे ॲब्सोल्युटली इल्लीगल आहे. मंत्र्याला हे अधिकार नाही आहे. त्यांनी त्यांचा पॉवरचा मिसयूज केलेला आहे, गैरउपयोग केलेला आहे. हा माझा थेट आरोप आहे. स्पेसिफिक नाही, एकच
एकच पर्टिक्युलर कंत्राटदार आहे ज्याला ही निविदा फेवर होणारी आहे, त्याचे एकदम आपण ज्याला फेवरेबल कंडिशन म्हणतो तशीच ही निविदामध्ये बदल करण्यात आला आहे आणि ही निविदा त्याच एक पर्टिक्युलर कंत्राटदाराला साठीच बनवली गेलेली आहे असा माझा आरोप आहे. हिंदी कोविड के काल में महाराष्ट्र में हमने सैकड़ों भ्रष्टाचार इस महाविकास आघाड़ी सरकार के द्वारा देखे हैं. फिर चाहे वह जंबो कोविड सेंटर का घोटाला हो, पीपी किट का घोटाला हो, बॉडी बैग का घोटाला हो, अनेकों हर चीज़ में कोविड कार्यकाल में महाराष्ट्र शासन ने भ्रष्टाचार किया है. आज उसी कोविड का नाम लेकर के और एक बड़ा भ्रष्टाचार महाराष्ट्र राज्य परिवहन मंडल द्वारा होने जा रहा है और उसी को एक्सपोज करने के लिए मैंने यह पत्रकार परिषद बुलाई है. मैं थोड़ी पार्श्वभूमि देना चाहूँगा. 2008 से महाराष्ट्र राज्य में चलने वाली जो एसटी बसेस है उसकी टिकट्स जो होती है वह हम इलेक्ट्रॉनिक टिकट इशूइंग मशीन्स द्वारा देते हैं. करीब करीब 38,500 ऐसी मशीन्स आज महाराष्ट्र में कार्यरत है और कंडक्टर्स के पास है. वार्षिक उत्पन्न इन टिकटों द्वारा करीब करीब 5,000 करोड़ का है और 2008 से हम इस टिकटिंग मशीन्स का कॉन्ट्रैक्ट ठेकेदारों को देते हैं और 5-5 साल की कालावधि हो चुकी है और अभी तक कोई भी ऐसी बड़ी समस्या इस टिकटिंग मशीन्स में अभी तक सामने नहीं आई है. 2021 जून में जो हमारा एग्जिस्टिंग कॉन्ट्रैक्ट है वह खत्म होने जा रहा है और इसलिए महाराष्ट्र परिवहन मंडल का जो बोर्ड है उसमें 24 जुलाई 2020 को मीटिंग में एक नया टेंडर प्रस्तावित किया गया जो 2021 से लागू होना था. एक मत से इस टेंडर को मान्यता मिली. इस बोर्ड मीटिंग में महाराष्ट्र के परिवहन मंत्री एडवोकेट अनिल परब भी उपस्थित थे और सभी ने एक मत से इस प्रस्ताव को पारित किया. प्रस्ताव पारित होने के बाद एक हमारा एडमिनिस्ट्रेटिव प्रोसेस होता है और इसलिए यह प्रस्ताव को मान्यता के लिए परिवहन मंत्री के ऑफिस में भी भेजा जाता है. 28 जुलाई से यह फाइल परिवहन मंत्री के ऑफिस में धूल चाट रही है. करीब करीब 7 महीने हो गए, परिवहन मंत्री के पास समय नहीं था उस फाइल को मान्यता देने का या उस पर हस्ताक्षर करने का. मेरी जानकारी ऐसी है कि 2 से 3 बार अधिकारियों द्वारा मंत्री महोदय को रिमाइंडर्स भी दिए गए, एक सबमिशन नोट भी दिया गया जिसमें ये कहा गया है कि समय कम है और इसलिए आप जल्द से जल्द इसको मान्यता दें, अन्यथा 2021 जून में इसी कंट्रैक्टदार को हमको एक्सटेंड करना पड़ेगा उसकी कालावधि खत्म होने के बावजूद. मेरे ठोस जानकारी के मुताबिक जनवरी 2021 में गुजरात के अहमदाबाद शहर की एक कंपनी द्वारा मंत्री महोदय के पर्सनल ऑफिस के एक अधिकारी का संपर्क किया गया. इस पूरे कॉन्ट्रैक्ट का डिस्कशन हुआ, लेना देना तय हुआ और अपने मन के हिसाब से जब लेना देना तय हो गया तो तुरंत ही 1 फरवरी को मंत्री महोदय ने वह फाइल उठाई जो 7 महीने से उनके दफ्तर में धूल खा रही थी.
उस पर एक रिमार्क डाला डिस्कस। उसी दिन उनके दफ्तर में उन्होंने अधिकारियों की मीटिंग बुलाई। वह मीटिंग में उन्होंने कहा कि कोरोना का काल है और आईटी कंपनियों पर बहुत बुरा असर हुआ है, उनका जो मैन पावर रहता है उस पर भी असर हुआ है। सभी इन मुद्दों को देखते हुए मैं यह सिफारिश करता हूं कि हम L1 बेसिस पे जो टेंडर निकालते हैं उसके बजाय क्वालिटी कंट्रोल बेस्ड QCBS सिस्टम से हम अब यह टेंडर निकालें। और इसलिए उस टेंडर में उन्होंने कुछ बदलाव करवा के लिए, वह बदलाव क्या थे? वह बदलाव यही अहमदाबाद की कंपनी को कैसे हम क्वालिटी कंट्रोल बेस पर एक नंबर पे ला सकते हैं, वह ध्यान में रख करके 5 प्रमुख बदलाव जो पहले का हमारा टेंडर था उसमें किया गया। वह बदलाव क्या थे कि जो पार्टिसिपेटिंग कंपनीज होती है उनका वार्षिक टर्नओवर 150 करोड़ का होना चाहिए, उसको कम करके इन्होंने 100 करोड़ पे कर दिया। 2008 से 95% जो टिकट सेल है वह कंडक्टरों द्वारा बस में ETIM मशीन से होता है। और इसलिए पुराने प्रस्ताव में कंडीशन था कि पार्टिसिपेटिंग कॉन्ट्रैक्टर्स जो होते हैं टेंडर में उनको मिनिमम 3850 टिकटिंग मशीनों का अनुभव होना चाहिए। अब नए प्रस्ताव में चूंकि अहमदाबाद का जो कंट्रैक्टदार है उसके पास यह अनुभव नहीं है, इसलिए 3850 से हमने नया जो कंडीशन किया वो 100 मशीनों का किया। करीब करीब 5% टिकट्स हमारे ST बसेस के यह ऑनलाइन रिजर्वेशन सिस्टम से होते हैं। नए प्रस्ताव में हमने यह बदल कर दिया कि ऑनलाइन रिजर्वेशन सिस्टम का अनुभव न होगा तो भी चलेगा, उसकी कोई ज़रूरत नहीं है, क्योंकि जो अहमदाबाद का कॉन्ट्रैक्टर है उसके पास ऑनलाइन रिजर्वेशन सिस्टम का अनुभव नहीं है। 0.1% टिकट सेल्स ये मोबाइल ऐप द्वारा होता है। हम देखते हैं कि राज्य में अधिकतर ST बसेस से प्रवास ये हमारे ग्रामीण क्षेत्र के लोग करते हैं, तो जाहिर सी बात है मोबाइल ऐप का उपयोग बहुत ही कम होता है। यहाँ हम देख रहे हैं 0.1% ही हो रहा है। पर नए टेंडर में यह कंडीशन डाली गई कि जिस पार्टिसिपेटिंग कॉन्ट्रैक्टर के पास मोबाइल ऐप का अनुभव होगा उसको सबसे ज़्यादा प्राधान्य दिया जाएगा। मेरा यह साफ मानना है कि 1 फरवरी को ये जो सूचन मंत्री महोदय ने किया, तुरंत ही लाइटनिंग स्पीड से नए टेंडर की प्रस्तावना 2 तारीख को यानी दूसरे ही दिन सब बदल करने के बाद मंत्री महोदय के पास भेजी गई। 7 अधिकारियों के हस्ताक्षर मंत्री महोदय के पहले इस पर हुए, पर जिस अधिकारी ने यह प्रस्ताव बनाया था उसने आखिर में यह एक सिफारिश लिखी है कि चूंकि संस्थापक मंडल के सामने हमने पुरानी निविदा का प्रस्ताव पारित किया था, इसलिए नए प्रस्ताव में यानी जो बदल हमने किए हैं वह नया प्रस्ताव भी फिर एक बार संस्थापक मंडल के पास रखा जाए, यानी बोर्ड के सामने रखा जाए और बोर्ड की मान्यता ली जाए, ऐसा मुझे उचित लगता है। पर उसको मंत्री महोदय ने साइड कर दिया और मंत्री महोदय ने वह फाइल पर हस्ताक्षर करते समय लिखा
कि जो प्रस्तावित डॉक्यूमेंट है, टेंडर है, निविदा है, उसको आप पब्लिश कीजिए और पब्लिश करने के पश्चात संस्थापक मंडल के पास आप बोर्ड के अप्रूवल के लिए भेज दीजिए। मैंने मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे जी को पत्र द्वारा यह मांग की है कि राज्य में आज परिवहन मंडल के कर्मचारियों को देने के लिए हमारे पास पैसा नहीं है। बिजली का कनेक्शन हम काट रहे हैं क्योंकि गरीब नागरिकों ने बिजली का बिल भरा नहीं है। ऐसी स्थिति में एक विशिष्ट कॉन्ट्रैक्टदार को 250 करोड़ की भेंट जो आपके मंत्री महोदय देने जा रहे हैं, उसको तुरंत रोकिए और यह प्रस्ताव को रद्द कीजिए, अन्यथा मुझे हाई कोर्ट में जाना पड़ेगा। धन्यवाद।